लता हगवणे आणि करिश्मा हगवणे या दोघींनी जामिनासाठी कोर्टात अर्ज केलाय। जामिनाला विरोध करणार असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। लता, करिश्मा आणि शशांकनं ते सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांची रवानगी करण्यात आलेली आहे। राजेंद्र आणि त्याचबरोबर सुशील हगवणेला उद्या कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। आतापर्यंत वैष्णवी प्रकरणामध्ये 19 साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेलेले आहेत। जबाबामध्ये वैष्णवीच्या एका मैत्रिणीचा सुद्धा समावेश आहे। फरार निलेश चव्हाणचा सुद्धा शोध सुरू आहे। निलेश विरोधात स्टँडिंग वॉरंट जारी करण्यात आले। आमचे प्रतिनिधी कैलासपुरी यांनी वैष्णवी आत्महत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत काय काय झालंय याची अधिक माहिती जाणून घेतली। एसीपी सुनील कराडे यांच्याकडून पाहूयात। वैष्णवी हुंडाबळी प्रकरणामध्ये 3 जणांना न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे। त्यातील दोघांनी जामीन अर्ज दाखल केलेला आहे। नेमका तपास कोणत्या दिशेने आहे, निलेश चव्हाण शोधण्यासाठी काय पावलं उचलली जातात, आपल्याबरोबर एसीपी आहेत। त्या बाबतीत आम्ही कोर्टात पूर्णतः विरोध करणार आहोत। त्यासाठी आम्ही स्पेशल वकिलांची देखील सरकारतर्फे नेमणूक केलेली आहे। त्याचबरोबर उर्वरित जे 2 आरोपी आहेत त्यांना उद्या आम्ही कोर्टात हजर करून पोलीस कस्टडी रिमांड घेणार आहोत। त्याचबरोबर यातील फरार आरोपी जो आहे चव्हाण, त्याच्या अटकेसाठी जे 5 पथकं काम करत आहेत त्यांचा तपास चालूच आहे। लवकरच त्या आरोपीला देखील अटक करण्याचं काम होईल। त्याचबरोबर त्या संदर्भात आम्ही चव्हाण यांचं स्टँडिंग वॉरंट देखील कोर्टाकडून काढून घेतलेलं आहे, जेणेकरून त्याला आम्ही पुढची प्रोसेस करू शकतो। या घटनेशी संबंधित जवळजवळ 18 ते 19 साक्षीदारांना आतापर्यंत तपासलेला आहे। आणखीन काही महत्त्वाचे साक्षीदार समोर येतील त्याप्रमाणे साक्षीदारांचे जबाब घेतले जातील। वैष्णवी हुंडाबळी प्रकरणामध्ये तपास जो आहे तो सुरू आहे आणि लवकरात लवकर निलेश चव्हाण याला अटक करण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलीस करत आहेत। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।